संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली बारामती आणि राऊरीची पोटनिवडणुकीचं मतदान झालं, पण याच्या निकालाविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली। सगळ्यांना वाटत होतं की ही निवडणूक फक्त सहानुभूतीच्या लाटेवर होऊन जाईल, कारण बारामतीत अजितदादांच्या सहानुभूतीची लाट होती, त्यामुळे सुनेत्रा पवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, तर इकडे राऊरीमध्ये अक्षय कर्डिले उच्च मताधिक्य घेतील। पण जेव्हा मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली, रात्री उशिरा मतदानाचा अंतिम आकडा समोर आला, तेव्हा तो आकडा पाहून संपूर्ण महाराष्ट्राला पहिली सगळ्यात मोठी शंका आली। अनेकांना वाटत होतं की ही निवडणूक एकतर्फी आहे, सहज 2-2.5 लाखाच्या लीडनं विजय होईल, गुलालाची उधळण आधीच ठरली होती। पण त्यानंतर एका अतिशय जुन्या कंपनीनं, एका अतिशय अनुभव आणि लोकप्रिय कंपनीनं एक्झिट पोल घेतला आणि त्यांनी सांगितला तो धक्कादायक निकाल। एक असा अंदाज समोर आलाय की ज्यामुळे भल्या भल्यांच्या पायाखालची जमीन सरकली। जी निवडणूक कालपर्यंत फिक्स वाटत होती, ती आज फसलेली दिसते का? जे उमेदवार 100% विजयी वाटत होते, त्यांच्या मनात आता धडधड का वाढली? त्या दिवशी मतदानाच्या टक्केवारीमध्ये असा काय बदल झाला की ज्यामुळे सगळा निकालच फिरणार आहे? बारामती आणि राऊरीच्या मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी नेमकं काय घडलं की त्यामुळे सगळा निकाल उलटा फिरणार आहे, अशी चर्चा सुरू झाली। मतदारांनी नेमकं एक्झिट पोल मध्ये नेमकं काय सांगितलं, काय लागणार मग तो धक्कादायक निकाल? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। तारीख होती 23 एप्रिलची। त्या दिवशी बारामती आणि राऊरीतील पोटनिवडणुकीचं मतदान होणार होतं। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसेच न्यूजवर लाईव्ह प्रक्षेपण सुरू होतं। त्या मतदारसंघामधील प्रत्येक गावातील जे वोटिंग बूथ होते, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या टीव्ही चॅनलचे कॅमेरामॅन जाऊन उभे होते आणि लाईव्ह बातम्या देणं सुरू होतं। सकाळी 7 वाजल्यापासून बारामतीच्या वातावरणात एक वेगळा जडपणा होता। ही नुसती पोटनिवडणूक नव्हती, तर एका वारशाची आणि अस्तित्वाची लढाई होती। सकाळच्या कोवळ्या उन्हात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या। 9 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का होता फक्त 8%। हे पाहून राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या। बारामतीकर इतके शांत का होते? सकाळी 9 वाजताच पहिली शंका यायला सुरुवात झाली होती। आपल्याला माहिती आहे, राजकारणात कधीही कोणताही भूकंप होऊ शकतो, तो रिझल्ट आपल्याला वाटतो तो कधीच येत नाही, असं बऱ्याच वेळा घडतंय। तर मतदानाच्या दिवशी पहिल्यात 1 तासातच सगळं गणित फिरलं होतं। त्यातच एक बातमी वाऱ्यासारखी त्या दिवशी फिरली। शरद पवार साहेब, ज्यांच्या शब्दावर बारामती चालते, त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे ते मतदानासाठी येणार नाही। ही बातमी कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता पसरून गेली। पवार कुटुंबातील प्रत्येक सदस्य मतदान केंद्रावर येत होते आणि सगळ्यांच्या नजरा होत्या त्या सुनेत्रा वहिनींवर। नेहमी संयमी दिसणाऱ्या सुनेत्रा वहिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळी चिंता स्पष्टपणे जाणवत होती। त्यांनी काटेवाडीत मतदान केलं, आशीर्वाद घेतले, पण त्यांच्या हालचालीमधून एक प्रकारचा तणाव दिसत होता। दुसरीकडे रोहित पवार पिंपळी गावात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि माध्यमांशी बोलत असताना त्यांनी एक आकडा सांगितला। तो आकडा 2.5 लाखांचा होता, पण 2.5 लाखांचा आकडा आणि येणारा जो रिझल्ट आहे त्याच्यावर काय फरक पडणार होता याचा संबंध आता पुढे उघड होणार होता। दुपारचे 12 वाजले। ऊन वाढलं होतं, राजकारण तोपर्यंत तापलं होतं। टीव्ही चॅनलच्या उभे व्हॅन्स एखाद्या युद्धाच्या मैदानात असाव्यात तशा प्रत्येक कोपऱ्यावर तैनात होत्या, पण मतदान करणारी माणसं ते मात्र मौन बाळगून होते, शांततेत येत होते, शांततेत मतदान करून बाहेर जात होते। काय होणार, ते कोणाला मतदान करत होते याची कल्पना कुणालाच नव्हती। बाहेर आले होते सांगायचे की नाही साहेबच, पण साहेबांना खरंच त्यांनी मतदान केलं होतं का? अखेर 6 वाजता जेव्हा या मतदानाची तारीख संपली, मतदानाची वेळ संपली, तेव्हा जे उघडकीस येणार होतं त्याची कल्पना कुणाला नव्हती। दुपारचे 3 वाजले होते। मतदानाची टक्केवारी आता 40%च्या आसपास पोहोचली होती, पण ही खरी गोम होती। काही केंद्रांवर अशी गर्दी होती जी सहसा दिसत नाही। लोक कुजबुजत होते। अजितदादांविषयी आपल्याला खूप जिव्हाळा आहे, पण मनात काहीतरी वेगळं चाललंय। काही लोक गुपचूप चर्चा करत होते, मतदान नेमकं कोणाला होतंय? काही लोक म्हणतायत साहेबांना करतोय, पण जाऊन दुसरीकडेच करतायत, तर काही दादांना करताय, तर काही एका वेगळ्याच महिलांचं नाव घेताय। नेमकं वातावरणामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता। मतदानाची टक्केवारी देखील त्या ठिकाणी घसरताना दिसत होती। काय चालू होतं नेमकं? त्या चेहऱ्यावर सहानुभूती होती की चेहऱ्यावर बदला घेण्याची ईर्ष्या होती? हे बारामतीतलं वातावरण होतं। त्याच वेळेस इकडे बारामतीमध्ये धुसफूस सुरूच असताना तिकडे राऊरीमध्ये काय घडत होतं? राऊरी विधानसभेची पोटनिवडणूक, जिथे अक्षय कर्डिले आणि त्यांचे विरोधक समोरासमोर उभे होते। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही देखील पोटनिवडणूक तिथे केली होती। इथेही सहानुभूतीचा मुद्दा होता। जसं बारामतीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींना उमेदवारी देण्यात आली, तसंच सेम इकडे देखील झालं होतं।
पण प्राजक्त तनपुरे यांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात होण्याची चर्चा बोलली जात होती. तिकडे देखील मतदानांच्या रांगामध्ये उभा असणारा राऊरीचा शेतकरी, व्यापारी वर्ग, सर्वसामान्य माणूस कोणाचं भविष्य ठरवणार होता. कर्डिलेंचा बालेकिल्ला असणाऱ्या जेऊर गटामध्ये मोकाटेंची ताकद अजूनही मतदानाचा ओघ कोणाकडे वळत होता. आता साधारणपणे दिवस संपत आला होता. मतदानाची वेळ संपत आली होती. बारामतीचा फायनल आकडा येणार होता, त्यासोबत राऊरीचा त्या ठिकाणी येणार होता. साधारणपणे 4 वाजले असतील. सगळीकडे चर्चा सुरू झाली. पार्थ पवार यांनी त्या ठिकाणी मीडियाशी बोलताना मीडियाने जेव्हा प्रश्न विचारला की लोकांची गर्दी इतकी काय कमी आहे, तर त्यावेळेस त्यांनी उन्हाचं कारण दिलं. पण कारण याच्या मागे काय होतं, कारण की हे मतदान झाल्यानंतर आज जे उघडकीस आले त्याने सगळ्या देशाला हादरा बसलाय. मग खरंच हा जो आकडा होता तो किती टक्के होता? रोहित पवार यांनी जो 2.5 लाखाचा आकडा सांगितला तर तो काय दर्शवित होता? मतदानाचा टक्का किती होता? उन्हामुळे लोक घराबाहेर पडले नाही की मतदारांनी आता निवडणुकीकडे पाठ फिरवली? हे सगळं चित्र इथे थांबत होतं. पण खरा पिक्चर तर इथून सुरू होणार होता. कारण की ज्यावेळेस लोक मतदान करून बाहेर पडत होते तेव्हा VPC नावाच्या एका जुन्या कंपनीचा अचूक अंदाज देणाऱ्या कंपनीने मतदारांशी संवाद साधला आणि त्यांनी अशी माहिती गोळा केली की ज्यामुळे सगळे दावे फेल झाले. यांचा जो अंदाज असतो तो चुकत नाही आणि त्यांनी जो अंदाज सांगितला, जी टक्केवारी सांगितली, कोण जिंकणार, किती लीडनं जिंकणार, हा जेव्हा अंदाज समोर आला तेव्हा सगळीकडे प्रचंड चर्चा सुरू झाली. राऊरीमध्ये देखील मतदानाचं वातावरण थोडंसं हे होतं. सायंकाळी साधारणपणे 5 वाजले, 5:30, 6 वाजले, जवळपास मतदानाची वेळ संपत आली होती. आता बारामतीला 9 वाजता फक्त 8% मतदान, त्यानंतर 3 वाजता 40% मतदान. राऊरीमध्ये जवळपास अशीच परिस्थिती होती आणि अखेर जेव्हा मतदानाची वेळ संपली तेव्हा बारामतीचा जो फायनल आकडा आला होता तो फक्त 52.44%. म्हणजे 100 मतदारांमागं फक्त 52 ते 53 लोकांनी मतदान केलं होतं. आता हे कशामुळे इतकं कमी मतदान झालं? या कमी मतदानामुळेच प्रश्न तयार व्हायला लागले. पण तेवढ्यात एका कंपनीचा अंदाज त्या ठिकाणी आला. मग त्यांचा अंदाज काय सांगतोय, एक्झिट पोल काय सांगतोय, या कंपनीच्या अहवालामुळे काय साधारणपणे हे झालेलं आहे? सुनेत्रा वहिनींचा विजय कितीने होणार? राऊरीमध्ये कर्डिलेंचा गड शाबूत राहणार की तिथे एखादा सायलेंट ब्लास्ट होणार? आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय. आता लक्ष देऊन ऐका. VPCच्या पोलनुसार राऊरीमध्ये अक्षय कर्डिले यांना सहानुभूती आणि प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेली सावध भूमिका याच्यामुळे अक्षय कर्डिले हे जवळपास 50,000 प्लस मतांनी आघाडीवर दिसत आहे. हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण, भाजपचा कोर वोटर त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यानं हा पोल सांगतोय. पण बारामती जिथे 2.5 लाखांच्या विजयाचे दावे केले जात आहे तिथे हा पोल काहीतरी वेगळं सांगतोय. जरी सगळे पक्ष एकत्र आले तरी मतदारांच्या मनात शरद पवार साहेबांविषयी असलेली भावना आणि अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी यात मतदार विभागला गेलाय. 1.5 ते 2 लाखाचा लीडचा अंदाज वर्तवला जात असला तरी मतदानाच्या कमी टक्क्याने मोठी ट्विस्ट आणली आहे. हा विजय सहज नाही तर संघर्षाचा ठरणार आहे. 4 तारखेला याचा निकाल होणार आहे. 4 मेला जेव्हा EVM मशीन्स उघडतील तेव्हा गुलाल कोणाचा असेल, बारामतीत गड कोण राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पण सध्या तरी या एक्झिट पोलने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडून दिली. तुम्हाला काय वाटतं? बारामतीकर कोणाला साथ देतील? राऊरीमध्ये काय होणार आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.